मॉर्निंग फ्रेंड्स, ट्रॅव्हल इन्फो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे दिनांक 19 फेब्रुवारी 2024. आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या शिवजयंतीचं औचित्य साधून आज आपण जाणार आहोत ट्रेकला. आपण जाणार आहोत कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला. तर मी आता रसानीमधून सकाळचे 6 वाजलेले आहेत जवळजवळ. तर मी आता इथून प्रस्थान करत आहे. रस्त्यामध्ये जसं जमेल तसं मी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आता निघूया, कारण की जास्त उशीर करून जमणार नाही, कारण की आता जरा ऊन वाढलेलं आहे. जेवढ्या लवकरात आपल्याला ट्रेक पूर्ण करता येईल ते आपल्यासाठी चांगलं राहील. मित्रांनो, आपण आता ओल्ड मुंबई पुणे हायवेवरील दांडपाडा या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. साधारणतः मी माझ्या घरापासून 10 मिनिटांमध्ये इथे पोहोचलेलो आहे. इथून आपल्याला आता टुवर्ड्स कर्जत जायचं आहे. कर्जत इथून साधारणतः 20 किलोमीटर होईल आणि कर्जतवरून पुन्हा आपल्याला कशाळे 20 किलोमीटर असेल आणि तिथून आपल्याला पुढे कोथळीगडकडे जायचं आहे. हाय फ्रेंड्स, योगेश आणि त्याचा मुलगा पार्थ आलेला आहे. या दोघांनी आपल्याला दांडफाटा इथे जॉईन केलेलं आहे. आता आपण आलेलो आहोत 4 फाटाजवळ कर्जतच्या अलीकडे. हाय पार्थ, योगेश. फ्रेंड्स, आपण आता येऊन पोचलेलो आहोत कर्जतमध्ये. आपण थोड्या वेळ इथं थांबलो आहोत. इथे आता मी तुम्हाला कर्जतचं एक आकर्षण दाखवणार आहे. हे जे समोर आपल्याला दिसत आहे ही पांडुरंगाची मूर्ती आहे. याचं लोकार्पण जस्ट आत्ताच झालेलं आहे. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचं लोकार्पण झालेलं आहे. फ्रेंड्स, आता आपण कशाळे क्रॉस केलेलं आहे आणि आपला जो बेस विलेज आहे कोथळीगडचा तो आंबिवली विलेज आहे. तर आपण आता कशाळेमधून राईट टर्न घेऊन आता टुवर्ड्स आंबिवली चाललेलो आहे. तर फ्रेंड्स, आता आम्ही आंबिवली गावापासून जेव्हा पुढे आलो तेव्हा आंबिवली ते पेठ हा पूर्णपणे कच्चा रस्ता आहे आणि पूर्ण डोंगरदऱ्यातून आहे. इथे येताना मी तुम्हाला एक सांगेन की शक्यतो तुम्ही जर बाईक घेऊन येणार असाल तर सिंगल सीट असेल तरच बाईक चढेल, अन्यथा डबल सीट वगैरे चढणं खूप कठीण आहे. बेटर वे बाईक जर आंबिवलीलाच ठेवली तर ते योग्य राहील. हाय फ्रेंड्स, आता आम्ही येऊन पोचलो आहोत पेठ हा जो सेकंड बेस विलेज आहे कोथळीगडचा आणि याच गावाच्या नावावरून याला पेठचा किल्ला असे देखील म्हणतात. आता आमचा ॲक्च्युली जो ट्रेक आहे तो इथून चालू होतो पेठपर्यंत आम्ही बाईक घेऊन आलेलो आहे. बट बाईक आणणं थोडं रिस्की आहे. जर तुम्ही प्रॉपर तुम्हाला चालवता येत असेल तरच तुम्ही घेऊन या. आता इथे समोर ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत तिथून ॲक्च्युली ट्रेक स्टार्ट होते. तिथून हा असा रोड वरती जाते. पायवाट आहे पूर्ण. आणि हा जो दिसत आहे हा आपल्याला समोर हा किल्ला आहे. खूप घनदाट जंगल आहे इकडे. आणि किल्ल्याच्या बॅक साईडला आता या पेठ गावातून जे तुम्हाला जे दिसत आहे समोर त्या पवनचक्की दिसत आहेत समोर. इथून ॲक्च्युली गडाकडे जाणारी पायवाट चालू होते. गडाकडे जाण्या अगोदरच इथे शौचालय आहे. तसंच इथे ठिकठिकाणी कचराकुंडीसुद्धा ठेवलेली आहे. इथे येणाऱ्या सर्व ट्रेकर्स लोकांना मी ह्या व्हिडिओद्वारे सांगेन की प्लीज इथे येऊन काही कचरा करत जाऊ नका. आता तुम्हाला रस्त्यात दिसत असेल हे बघा, प्लेट्स वगैरे खाऊन सगळं लोक इथेच सोडून जात आहेत. प्लास्टिकचा कचरासुद्धा दिसतो इथे खूप.
फ्रेंड्स, आता आपण येऊन पोचलेलो आहे जो पहिला रेस्ट पॉईंट आहे गडाकडे जाण्याचा, तिथे आपण येऊन पोचलेलो आहे. इथे येथील गावकऱ्यांनी एक छान अशी हट बांधलेली आहे. इथे तुम्ही जर तुम्हाला दम लागला असेल तर 5-10 मिनटं इथे तुम्ही बसून पाणी वगैरे घेऊन तुम्ही पुन्हा वर चढाई चालू करू शकता. बसण्यासाठी अगदी उत्तम सोय केलेली इकडे. हा जो फर्स्ट रेस्ट पॉईंट आहे, इथून आपल्याला समोर पवनचक्की दिसत आहेत. खूप साऱ्या पवनचक्की आहेत समोर. मित्रांनो, ही समोर ही पाईपलाईन दिसत आहे, ही पाण्याची आहे. येथील खालील बेस विलेजपासून ही गडापर्यंत येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर नेलेली आहे. खूप छान असा उपक्रम येथील ग्रामपंचायतीने राबवलेला आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, थोडं वर चढून आल्यानंतर आता इथे आम्ही थोडी विश्रांती करत आहोत. तर विश्रांती करताना इथे आम्हाला एक दुर्गप्रेमी दिसलेली आहे. तिचं वय फक्त 9 वर्ष आहे आणि खूप अशी लहान आहे ती या ट्रेकिंगसाठी. तरीसुद्धा ती या ट्रेकवर आलेली आहे. तिचा उत्साह खरोखर खूप छान आहे. तर एक मिनटं आपण तिला विचारू. दीदी, तुझं नाव काय? सोनाक्षी अरविंद ठोंबरे. व्हेरी गुड. कुठून आली तू? नेवाळी. नेवाळी, ओके. कोणत्या शाळेत जाते? विद्या विकास मंदिर नाही. आणि तुझा हा पहिलाच ट्रेक आहे की आता या अगोदर केलेला आहे कुठे ट्रेक तू? पहिलाच ट्रेक आहे. खूप छान. तर तुला कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप छान वाटते. गुड. तर मित्रांनो, ही छानशी दिदी आता आपल्याला साठी एक घोषणा देणार आहे. हां, स्टार्ट. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, आपण आता पाहिलंच असाल एक छोटीशी चिमुकली, सोनाक्षी नाव तिचं. तिने खूप छान अशी घोषणा दिली इथे. तर हे सर्व बघून असं वाटते की खरोखरच आपण आपल्या पुढच्या जनरेशनला ह्या गड किल्ल्यांबद्दल माहिती सांगायला पाहिजे. त्यांना इथे आपण आपल्यासोबत आणायला पाहिजे, जेणेकरून हा जो इतिहास आहे हा पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवणे अगदी सोपं होईल. आणि माझ्यासोबत माझा मित्र योगेश आहे, त्याला आपण विचारूया त्याला कसं वाटतं इथे आल्यानंतर. आणि ही काय आता चिमुरडी आपल्याला दिसली, तिच्याबद्दल 2 शब्द तो नक्कीच बोलेल. नमस्कार. आपण आता जे पाहिलं की जी छोटी दिदी होती, तिने जी काय दुर्ग भ्रमंती केली आज, तर खरंच ती एक चांगली गोष्ट म्हणावं लागेल. कारण आजच्या काळामध्ये जी आज मुलं आपली जी मोबाईलच्या TV च्या दुनियेमध्ये अडकलेली आहेत आणि त्याचे जे काय विपरीत परिणाम आपल्या मुलांच्यावर होतात, तर ह्या दुर्ग भ्रमंतीमधून त्या मुलीचा खरंच आत्मविश्वास मला जाणून आला. आणि ती खूप सुंदर तिने जी शिवाजी महाराजांवरची जी काही घोषणा केली, तिच्यामध्ये तिच्या बोलण्यामध्ये पुढचं तिचं वक्तृत्व गुण आपल्याला दिसून येतात. आणि तिच्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला काय दिलं पाहिजे याचा आपल्याला चांगला संदेश दिलेला आहे. आणि खरंच आपण आपल्या मुलांना हे दुर्ग, हे आपला हा इतिहास समजून आपण आपल्या मुलांचं भवितव्य, आपल्या देशाचं भवितव्य आपण घडू शकतो. धन्यवाद.
फ्रेंड्स, आता आपण येऊन पोचलेलो आहोत महादरवाजा. हा पहिला दरवाजा आहे ट्रेक स्टार्ट झाल्यापासून. आणि दरवाजाची स्थिती तुम्हाला तर आता दिसतच असेल व्हिडिओ माध्यमातून. खूप बिकट अशी परिस्थिती आहे इथे. पूर्ण बिकट आहे. एकदम भग्न अवस्थेत उभा आहे हा दरवाजा. बुरुजसुद्धा काही ठिकाणी ढासळलेला आहे. पुन्हा एकदा मी इथे या ठिकाणी सांगेन, प्रशासनाने बिलकुल दुर्लक्ष केलेलं आहे आपल्या गड किल्ल्यांकडे. मित्रांनो, आता पहिल्यांदाच आपल्याला इथे बाले किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे. आता ऑलमोस्ट आपण 80% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. आणि इथून हा जो व्ह्यू दिसत आहे बाले किल्ल्याचा, खूप छान असा व्ह्यू आहे इकडे. आजूबाजूला सर्वत्र पसरलेली सह्याद्री रांग आहे. मित्रांनो, इथे आपल्याला समोर 2 तोफ दिसत आहेत. मित्रांनो, आपल्याला समोर इथे एक तोफ दिसत आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात एक सांगण्याचा प्रयत्न करतो की पूर्वी काय टेक्नॉलॉजी यूज करत असतील यामध्ये तोफेचा गोळा उडवण्यासाठी. तर सर्वप्रथम आहे ना, प्रचंड प्रमाणात दारूगोळा इथून फोडून आतमध्ये ठासून भरला जात असे. अगदी पॅक एकदम ठासून भरला जात असे. आणि त्याच्या पुढे एक पोलादी गोळा तो इथे पुढे ठेवला जात असे, दारूगोळ्याच्या पुढे. आणि इकडे हा होल दाखव. इथे हा एक होल असतो आणि त्या होलमध्ये कापडी किंवा कापसाची एक वात बनवली जात असे. आणि त्या वातीला बत्ती दिल्यानंतर आतमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एक ब्लास्ट तयार होत असे. आणि त्याच्या प्रेशरने हा दारूगोळा समोर म्हणजे टार्गेटवर फेकला जात असे. आणि त्या काळी लोकांना परफेक्ट जजमेंट असायचं की आपण किती दारूगोळा भरल्यानंतर याची रेंज काय राहणार आहे, कुठपर्यंत हा गोळा लांब जाणार आहे. तर या गोष्टीवरून आपल्याला थोडक्यात असं लक्षात येतं की त्या लोकांना सुद्धा विज्ञानाबद्दल भरपूर माहिती होती. नमस्कार. आज आपण 19 फेब्रुवारी आज आपण शिवजयंती सर्वजण उत्साहामध्ये साजरी करतोय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. शिवजयंती आपण साजरी केलीच पाहिजे. परंतु आपण शिवजयंती कशा पद्धतीने साजरी करतो याचा आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे. आपण नुसते आपण झेंडे लावून गाडीवरती जी काही मिरवणूक वगैरे काढतो ती आपण फक्त दाखवण्यासाठी न करता आपण शिवाजी महाराजांचे गुण आपल्या जीवनामध्ये कसे आपण आत्मसात करू. आणि आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर शिवाजी महाराज हे सर्व गुण संपन्न होते. आणि त्यांचे जे काही गुण आहेत ते जर आपण आचरणामध्ये आणलं तर खरंच आपण शिवभक्त म्हणता येईल. काही शिवाजी महाराजांवरती काही गोळीमाई वाचल्या होत्या. त्या अशा आहेत की 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमे कावा यासारख्या कुटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, नैतिकता, धार्मिकता यासारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. झोपलेल्या शेंड जनतेला सनसनीत चपराक म्हणजे शिवबा. या जगावर आदर्शरायाची छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. जीवनातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. जय शिवराय. जय शिवराय. वा वा. मित्रांनो, इथे बुरुजाच्या समोर एक्झॅक्टली बाले किल्ल्याच्या खाली एक छोटीशी गुहा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बालेकिल्ल्याच्या आतमध्ये. बालेकिल्ल्याच्या आतमध्ये एक गोवा आहे. ॲक्च्युली गोवा नाही म्हणता येणार त्याला. ही एक रूम आहे. इथे आतमध्ये 2 ते 3 असे रूम बांधलेले आहेत आणि ह्या रूमची हाईट बघा, ती साधारणतः 6 फूट हाईट आहे. ठीक आहे. आणि याचं जे रूफ आहे, म्हणजे जो बालेकिल्ल्याचा बॉटम आहे, इथे ना तुम्हाला हातोडी आणि चिनी याचे घाव घातलेले दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या रूम आहेत त्या अखंड कातरामध्ये बनवलेल्या आहेत आणि रूम तसेच आतमध्ये धान्याचा पोका सुद्धा दिसत आहे. आणि ठिकठिकाणी इथे आता उदाहरणार्थ तुम्हाला इथे दिसेल, इथे गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. गणपतीचा शिल्प आहे इथे. आणि इथे काही शिल्प दिसत आहेत, थोडं भग्न अवस्थेमध्ये आहेत. या बाजूला सुद्धा एक शिल्प आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहाल, हा जो दरवाजा आहे, आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा बनवलेला आहे रूममध्ये. त्या दरवाजावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवतोय. विचार करा, म्हणजे ही जी नक्षी काढलेली आहे हे आपण पेन्सिलने सुद्धा आपल्याला काढणं पॉसिबल नाही आहे कागदावर. तर पूर्वी त्या लोकांनी ही जी नक्षी आहे ही ह्या चिनी आणि हातोडी फक्त यांच्या माध्यमातून या दरवाजावर कोरलेली आहे. ही जी आतमध्ये रूम आहे, ह्या रूमला त्यांनी 4 खांबांचा सपोर्ट दिलेला आहे. या 4ही खांबांवर खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. तसेच एक शिल्प सुद्धा दिसत आहे. मित्रांनो, या रूमची जर तुम्ही कॅपॅसिटी बघाल तर आरामात 50 ते 60 लोक ॲट अ टाईम या रूममध्ये राहू आणि झोपू शकतात, विसावा घेऊ शकतात. तर पूर्वी ह्या अशा प्रकारे रूम बनवण्यामागचं कारण हेच असावं की लोकांना विश्रांती किंवा आतमध्ये, आता जसं आपण म्हणतो मीटिंग वगैरे घेण्यासाठी आपल्याला हॉलची गरज लागते, तसं पूर्वीचं हे सभागृह असावं, जेणेकरून सर्व रणनीती इथे आखली जात असेल. मित्रांनो, आज शिवजयंती असल्यामुळे काही शिवप्रेमी शिवभक्त खूप लांबून इथे आलेले आहेत आणि ते त्यांचा गेटअप करत आहेत आणि ते थोड्याच वेळात इथे एक कार्यक्रम सादर करणार आहेत. मित्रांनो, हे जे बालेकिल्ल्याच्या खाली रूमच्या आतमध्ये हे कोठार आहे. अशा प्रकारे 2 कोठार आहेत इथे. आपण आता पाहिलं ते कोठार नंबर 1 होतं. आता हे धान्याचं दुसरं कोठार आहे. मित्रांनो, इथे खूप छान असा एक मेसेज आहे. सर्व शिवभक्तांसाठी हा मेसेज आहे. इथे लिहिलेलं आहे, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टी या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, बालेकिल्ल्यामध्ये आतमध्ये बालेकिल्ल्याच्या टॉपवर जाण्यासाठी हा पायरी मार्ग बनवलेला आहे. हा पूर्ण सलग एका पाषाणामध्ये कोरलेला मार्ग आहे. अशाच प्रकारचा पायरी मार्ग आपण किल्ले सरसगड पाली येथे देखील पाहिला होता. पण तो जो पायरी मार्ग होता तो बाहेरच्या बाजूने होता. हा बालेकिल्ल्याच्या इनसाइड आहे पायरी मार्ग. येथील देखील पायऱ्यांची जी हाईट आहे ती जवळजवळ 1.25 ते 1.5 फूट आहे.
हा पायरी मार्ग चढून आल्यानंतर इथे आपल्याला किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या बाजूलाच एक छान असं शिल्प बनवलेलं आहे. 2 शिल्प आहेत ॲक्च्युली. एक हत्ती आहे आणि एक वाघ आहे. दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर पुन्हा काही पायऱ्या चढून वर जावं लागतं. मित्रांनो, फायनली आपण बालेकिल्ल्याच्या टॉपवर येऊन पोचलेलो आहे. आता इथे आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा टाका दिसेल. खूप मोठा असं टाका आहे पाण्याचं. आणि विशेष म्हणजे आता फेब्रुवारी महिना चालू असून देखील सुद्धा पाण्याची पातळी खूप जास्त आहे. तसेच पाण्यामध्ये भरपूर मासे देखील आहेत. मित्रांनो, आता हा जो व्ह्यू दिसत आहे हा बालेकिल्ल्याच्या टॉपवरून दिसत आहे. इथून आपल्याला पूर्ण सह्याद्री रांग आहे जी पसरलेली सगळीकडे ती दिसत आहे. तसेच समोरच्या डोंगरावरील पवनचक्क्यांचं सुद्धा दर्शन होतं इथून. आता जो समोर तुम्हाला जो डोंगर दिसत आहे डोंगराच्या पलीकडे भीमाशंकर आहे. मित्रांनो, आज आपण इथे आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जो किल्ला आहे, किल्ले कोथाळीगड, इथे आज आपण आलेलो आहोत. मी तर खरं भाग्यच म्हणेन की आपल्याला हे जे किल्ले पाहायला मिळत आहेत. आणि मी सगळ्यांना आवाहन करेन या व्हिडिओच्या माध्यमातून की सगळ्यांनी या किल्ल्याला प्रत्येक नाही पण जेवढे होतील तेवढे शक्य होतील तेवढे किल्ल्याला भेट द्यावी. आणि जर आपण आयुष्यात येऊन जर हे गड किल्ले जर पाहिले नाही तर मला तर वाटतं आपण काहीच केलं नाही असं मी समजेन. तर मी आता एक नवीन उपक्रम राबवतो की मी जिथे जिथे जातो प्रत्येक किल्ल्यावर तिथे मी तिथली थोडी माती घेऊन, कारण की ती माती एवढी पवित्र आहे की आपल्या महाराजांच्या पदस्पर्शाने ते जे खूप पवित्र झालेली आहे, तर ती मी थोडी कलेक्ट करून मी माझ्या तुळशीच्या वृंदावनमध्ये थोडी त्याच्यामध्ये भर टाकणार आहे. जय शिवराय. हे समोर जे टाके दिसत आहे हे 3 नंबर टाका आहे. पाणी जरा समोर आपल्याला हे 3 नंबरचे टाके दिसत आहे. या टाक्यामधलं जे पाणी आहे हे थोडं दूषित आहे, पिण्यायोग्य नाही आहे. हे दिसत आहे हे क्रमाने आपल्याला 4थं टाकं आहे. जर या टाक्याचा जर तुम्ही शेप बघाल तर जवळजवळ चौरस आकारामध्ये हा टाका आहे आणि पाण्यामध्ये भरपूर शेवाळी आलेली आहे. पाणी पिण्यायोग्य नाही आहे. हे जे टाके आहे हे थोडं हाईटवर आहे. एक क्रमाने 5वं टाके आपल्याला लागलेलं. यात सुद्धा पाण्यावर शेवाळ आलेली आहे. मित्रांनो, आता हे जे टाकं दिसत आहे क्रमाने 6 नंबरचं टाकं आहे. यामध्ये सुद्धा पाणी थोडंफार प्रमाणात दूषित आहे आणि हे टाकं तुम्हाला इथे दिसत असेल पूर्णपणे आतमध्ये खोरलेलं आहे. हे टाके क्रमांक 7 आहे. इथे तुम्ही पाहाल तर बाले किल्ल्याच्या सभोवताली पूर्ण टाके आहेत आणि या टाक्यातलं पाणी थोड्याफार प्रमाणात स्वच्छ आहे.
आणि स्ट्रक्चर वाईज याचा शेप रेक्टँगल आहे. मित्रांनो, ही जी बाजू आहे ही पूर्ण बॅक साईड आहे बाले किल्ल्याची आणि या बाजूला सुद्धा देखील विश्रामासाठी एक रूम कोरलेली आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल तुम्हाला की तिथे शिवप्रेमी दुर्गप्रेमी जेवत आहेत. मित्रांनो, या गडाला, या किल्ल्याला, कोथळी गडाला रक्तरंजित असा इतिहास आहे. आता तुम्ही म्हणाल रक्तरंजित म्हणजे काय, रक्तरंजित इतिहास काय आहे याला, तर हे जे विशेषण वापरले रक्तरंजित यामागे काही कारणं आहेत. म्हणजे 1684 साली, म्हणजे संभाजी महाराजांची कारकीर्द होती 1684 साली. 1684 औरंगजेबाने त्याचे 2 सेनापती अब्दुल कादर आणि इलाही बिरादार हे दोन सेनापती त्यांनी कोकणात पाठवले, कोकणातील गड किल्ल्यांचा ताबा मिळवण्यासाठी. त्यावेळी अब्दुल कादर हा जो सेनापती होता तो इथे येऊन पोचला कोथळी गडाच्या आसपास आणि त्यांनी येथील स्थानिक लोक जे होती त्यांना पैशाचं आमिष वगैरे दाखवून नोकर बनवून ठेवले होते. तर त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की हा जो किल्ला आहे, किल्ले कोथळीगड, इथून शस्त्रांचे नेआण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, मराठे शस्त्रांचे नेआण करत आहेत. तर मग त्याच्या असं लक्षात आलं की ह्या किल्ल्यावर ताबा मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याचा ह्या किल्ल्यावर ताबा मिळेल, ताबा मिळाल्यानंतर आजूबाजूच्या तळ कोकणामध्ये जे काय उलाढाल्या होतात शस्त्रांच्या, त्याच्यावर कंट्रोल आपल्याला मिळवता येईल. त्यामुळे त्यांनी 300 बंदूकधारी मुघल घेऊन त्यांनी ह्या किल्ल्यावर आक्रमण केला. आक्रमण करता करता तो मार्केट दरवाजापासून येऊन पोचला आणि त्याने त्याच्या मुघलांनी दरवाजा उघडा असा आवाज दिला आतमधल्या मराठ्यांना. तर आपल्या आतमधले जे मराठे होते किल्ल्यामध्ये त्यांना असं वाटले की आपलेच मराठे आहेत आणि जे शस्त्रांसाठी शस्त्र हवेत त्यांना आणि ते शस्त्रांची त्यांना मदत हवी म्हणून ते ओरडत आहेत. म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला त्या दरवाजामार्गे सगळे मुघल आतमध्ये आले आणि मुघल हे बंदूकधारी होते आणि त्यामुळे आतमध्ये खूप मोठी लढाई झाली. त्या लढाईमध्ये खूप सारे रक्त सांडले, बरेच मराठे धारातीर्थी पडले आणि त्या लढ्यामध्ये मराठ्यांना यश मिळालं नाही आणि मुघल ती लढाई जिंकली आणि त्यावेळी हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर नारोजी त्रिंबक हे एक मराठी सरदार होते, त्यांनी ह्या किल्ल्याला वेढा लावला आणि अब्दुल कादर आतमध्ये अडकला. जवळजवळ 12 दिवस हा वेढा चालला. अब्दुल कादरची परिस्थिती खूप खराब झाली आतमध्ये. त्यावेळी अब्दुल कादरच्या मदतीला अब्दुल खान नावाचा एक सेनापती आला, नाशिकहून आला. तो देखील बंदूकधारी मुघल घेऊन आला सगळे आणि त्यांच्याकडे धनुष्यबाण वगैरे हे सुद्धा शस्त्र होते सगळे. आणि त्याने मग इथे लढाई चालू केली आणि नारोजी त्रिंबक यांच्यासोबत त्याची लढाई चालू झाली आणि त्या लढाईमध्ये नारोजी त्रिंबक हे धारातीर्थी पडले आणि त्यांच्यासोबत इतर मराठी धारातीर्थी पडले आणि दुर्दैवाने पुन्हा मराठ्यांना यश आलं नाही. आणि त्यानंतर बरीच वर्ष हा जो किल्ला आहे तो मुघलांच्याच ताब्यात राहिला होता. मराठ्यांनी त्यानंतर किल्ला मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, बट त्यांना काही यश आलं नाही. त्यानंतर हा काही वर्षांनी हा किल्ला इंग्रजांकडे गेला. इंग्रजांकडून नंतर पुन्हा दुसरे बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये 1817 बापूराव म्हणून एक सरदार होते, एक शूर सरदार होते, त्यांनी हा किल्ला नंतर इंग्रजांकडून जिंकला. आणि त्यानंतर 1817 नंतर 1862 पर्यंत या किल्ल्यावर रहदारी होती, ये जा होती, लोक राहत होती. असा हा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आहे. म्हणून ह्याला हे जे विशेषण वापरले रक्तरंजित हे अत्यंत मार्मिक आहे आणि खरंच इथे असं सगळं झालेलं आहे, त्यामुळे ह्याला रक्तरंजित असा इतिहास आहे असं म्हटलं जातं. सो फ्रेंड्स, आपला हा किल्ला आता पाहून झालेला आहे. किल्ला पाहून झाल्यानंतर आता बाले किल्ल्याच्या टॉपला आम्ही इथे एका ठिकाणी जरा विश्रांती करायला बसलेलो आहे. सो मला वाटतं हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल इन्फो याला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आपण लवकरात लवकर भेटूया आपण आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, थँक्यू, टेक केअर. जय शिवराय. जय शिवराय.